नमस्कार. आज आपण जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वीर धवल उर्फ बाबा जगदाळे पाटील आपण यांच्यासमोर बसलो आहे. नव्यानंच त्यांची निवड झालेली आहे आणि मला वाटतं दौंड तालुक्यात हा पहिलाच मान मिळतो आहे की जे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. जगदाळे पाटील साहेब नमस्कार. आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण प्रथमच दौंड तालुक्याचा बहुमान म्हणून त्या पदावर गेलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. तसं दौंड तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मी दुसरा आहे. यापूर्वी एक महिला होत्या आणि त्याच्यानंतर हा सन्मान मला मिळालेला आहे. पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार तसेच आत्ताच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर राज्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय पारदादा पवार यांनीसुद्धा माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच जी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अगदी व्यवस्थितरित्या मी पार पाडण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदेची जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडणार आहेत हा त्यांचा शब्द आहे. पण ते दौंड तालुक्याच्या दृष्टीने कसं कामकाज होणार हा दौंडकरांना फार मोठा यक्षप्रश्न आहे आणि आपण खऱ्या अर्थानं तिकडे जाणार आहोत. साहेब, दौंड तालुक्यामध्ये पंचायत समितीचं एक जुनं दालन आता उभं राहत आहे, म्हणजे ते आता अंतिम टप्प्यात आहे आणि या तालुक्यामध्ये नवीन इमारतीसाठी परत निधी आलेला आहे. तुम्ही कसं पाहता याच्याकडे अध्यक्ष या नात्याने? दौंड पंचायत समितीच्या जी आत्ताची इमारत होती आहे, विषय असा होता की 1965 पूर्वीच्या ज्या इमारती होत्या पंचायत समितीच्या त्याला नवीन निधी द्यायचा आणि त्या ठिकाणी नव्याने इमारती उभ्या करायच्या असा राज्य सरकारचा मानस होता. त्या दृष्टीने दौंड पंचायत समितीने मागच्या वेळेस जी बॉडी होती 17 ते 22 त्यावेळेला त्यांनी एक ठराव केला आणि त्या ठरावानुसार तो ठराव राज्य शासनाकडे पाठवला. ग्रामविकास खात्याने एक वेगळा हेड निर्माण केला होता. त्या हेडच्या अंडर हा निधी आपल्या दौंड पंचायत समितीसाठी मिळाला. तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार वित्तमंत्री असताना त्यांनी पुणे जिल्ह्यात नाही तर राज्यात अनेक पंचायत समित्यांना वेगवेगळे प्रकारचे निधी दिले. त्यात ह्या पंचायत समितीची इमारतीसाठी सुद्धा तो निधी उपलब्ध करून दिला. जवळपास माझ्या आकलनाप्रमाणे, आता मला माहिती नाही मी बरोबर, जवळपास 6 ते 6.5 कोटी रुपयेचा निधी आत्ता दिला. त्यावेळेला इथंच आपल्या दौंड शहरामध्ये जी जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये जुनी शाळा होती जिल्हा परिषदेची, त्या शाळेच्या ठिकाणी त्या तिथल्या इमारती निर्लेखित केल्या आणि त्या ठिकाणी ही नवीन इमारत उभी केली. इमारत अंतिम टप्प्यात आहे, परंतु काही ना काही कारणास्तव त्या इमारतीचं काम रखडलं आणि आज आता असं वाटतं की त्या इमारतीचं काम एक 70% झालं असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. येणाऱ्या काळामध्ये ते काम कसं पूर्ण होईल याकडे मी अधिक लक्ष देणार आहे. दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की याच इमारतीसाठी अजून काही निधी उपलब्ध झालेला आहे का? तर मी मध्यंतरी ही घोषणा झालेल्याचं ऐकलं, परंतु अद्याप तो निधी आला आहे आणि त्याचं काम चालू झाले ह्याची मला माहिती नाही. त्याच संदर्भात माहिती घेऊन आपल्याला मी नक्की सांगेन. साहेब, साधारण तुम्हाला ह्याची माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला नमूद करू इच्छितो की ह्याचं प्रकाशन झालं, लोकांमध्ये बातम्या आल्या आणि आमदार साहेब राहुल कुल यांनी की ही इमारत नव्यानं उपस्थित करण्यासाठी जे मंत्री महोदय आहेत त्यांनी आपल्याला एवढा मोठा निधी दिला अशी घोषणासुद्धा झालेली आहे. तर जगजाहीर झालेल्या घोषणेबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण जर माहिती झाली तर आपला निर्णय कसा असेल? एक लक्षात घ्या, पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एक जबाबदार व्यक्ती म्हणून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर वक्तव्य करणं मला बरोबर वाटणार नाही. पण आता जसं तुम्ही म्हणताय की आमदारांनी हा निधी आणलेल्याचं जाहीर केलेलं आहे, ती माहिती घेईल आणि लगेचच मी तुम्हाला सांगेल या संदर्भात. प्रेक्षक वर्गानं तुम्हाला आम्ही एकदम या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो आहे. दौंड तालुक्यातील ज्या घडामोडी आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अतिशय निकटवर्ती आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तिथल्या नागरिकांचे. जिल्ह्याचा कारभार करताना जगदाळे पाटील यांना आपल्या राहत्या ठिकाणी म्हणजे दौंड तालुक्यात सुद्धा जातीने लक्ष द्यावं लागेल, म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो आहोत.
त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता की एकाच वास्तूसाठी 2 वेळा निधी येतो का? तर त्यांनी सांगितले आपण चौकशी करून त्याच्यावरती बोलू म्हणून. साहेब, मी तुम्हाला एक वेगळ्या गोष्टीकडे ओढून जातो. जवळपास 2100 कोटी रुपयांचा निधी 2016 ते 17 ते 2025 पर्यंत आत्ता खर्च झाला. ती नळ योजना पाण्याची पूर्ण तालुक्यात कुठेही नळाला थेंबर पाणी येत नाही आणि ही सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाची आहे आणि दौंड पंचायत समितीचा पाणी विभाग. इथे कुणालाही नागरिकांना खरी वस्तुनिष्ठ माहिती मिळत नाही आणि गेले अनेक वर्ष नळाला थेंबर पाणी नाही. तर आपण या गोष्टीकडे माहिती घेऊन बोलणार आहात असं सांगणार हे मला निश्चित माहिती आहे. तरी पण ही गोष्ट गोरगरिबाच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याशी निगडीत आहे आणि हे मोठं आव्हान तुम्हाला पेलायचं आहे. दौंड तालुका हा अपवादात्मक नाही तर संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही योजना पूर्णपणे फसली. ठेकेदार गुटगुटीत झालेत, अधिकारी कमिशनने फुगले आणि त्यांना वरदात असणारे अतृप्त आत्मे किंवा पडद्याआडचे जे कोणी असतील ते सुद्धा एकदम योग्य झालेले आहेत. आपण हे समजल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर यावर कुठला निर्णय घेऊ इच्छिता? मी त्याची माहिती ऑलरेडी घेतलेली आहे. सगळ्याच गोष्टीची मी असं नाही म्हणणार की मला माहिती नाही आहे म्हणून. जलजीवन मिशन राज्यात 50% केंद्र सरकार आणि 50% राज्य सरकार असा तो निधी होता. राज्यामध्ये ही जलजीवन मिशन हर घर जल अशा प्रकारचं आव्हान देशाचे आपले पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे देशभर ही योजना लागू केली. महाराष्ट्र शासन त्या बाबतीत अतिशय अग्रेसर होतं. परंतु एजन्सी कुठली नेमायची तर राज्य शासनामार्फत पुणे नाही म्हणणार मी, जिल्हा परिषदा, राज्यातल्या जिल्हा परिषदा यांनी ही योजना राबवायची. ही योजना राबवत असताना जसं तुम्ही म्हणताय या ठिकाणी बरेचसे म्हणजे सर्वेपासून त्याच्यावर जे काही सुपरविजन करणारे इंजिनियर्स असतील याच्यापासून खरं तर सुरुवात करायला पाहिजे होती. पण तसं झालं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालं की एजन्स्या कमी पडल्या. प्रत्येक गावात जर ही जलजीवन मिशन राबवायचं म्हणलं तर त्याचा पाण्याचा सोर्स वगैरे हे ते वास्तविक पाहता ते पाहायला पाहिजे होतं. परंतु तसंच झालेलं नाही आहे. ही वस्तुस्थिती आमच्यासारखं सुद्धा मान्य करत आज जलजीवन मिशनची परिस्थिती अशी होती की त्याची मुदत संपली होती. पण कालच वर्तमानपत्रामध्ये मी ऐकलं की परत एकदा एक ॲग्रीमेंट झालेलं आहे राज्य सरकारचं आणि त्याला मुदतवाढ मिळालेली आहे. 2028पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मध्यंतरी केंद्र शासनाने असं सांगितलं आता आम्ही निधी देणार नाही, जे काय असेल ते राज्य शासनाने आपल्या स्तरावर त्याची तरतूद करावी. परंतु एवढा जर निधी द्यायचा म्हणलं, एका जिल्हा परिषदेला माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1000 कोटी रुपयाच्या वर वाढीव किंवा ज्या आत्ता जलजीवन मिशनच्या अर्धवट राहिलेल्या स्कीमात तेवढे त्याला पैसे लागणार आहेत. तर जे ॲग्रीमेंट झालेलं आहे 2028पर्यंतचं, तर निश्चितच त्याच्यात काहीतरी पैशांची तरतूद होईल आणि ज्या स्कीम्स राहिलेल्या आहेत, ज्या ठिकाणी अर्धवट स्कीम्स राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायचं काम जिल्हा परिषद म्हणा किंवा आपल्या राज्य शासन म्हणा हे प्रयत्न करणार आहेत. निश्चितच आमच्यासारखा कार्यकर्तासुद्धा या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालणार आणि जे स्वप्न आपल्या पंतप्रधानांनी पाहिलेले, राज्याचे मुख्यमंत्री आमचे अजितदादा यांनी पाहिलेले की प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळालं पाहिजे, या बाबतीत आम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करण्याचं या ठिकाणी संकल्प केलेला आहे. प्रेक्षक वर्गांना आम्ही यथोचितप्रमाणे सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं माणसाच्या गरजा काय असतात, तर त्याला पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे, शिक्षण उचित मिळालं पाहिजे आणि आरोग्याची हमी मिळाली पाहिजे. दौंड तालुका त्यामध्ये प्रचंड मागं आहे. हे दौंड तालुक्यातले रहिवासी आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, सरकार मायबाप म्हणून आपण सगळ्यांनी यांच्याकडे पाहायचं आहे. म्हणून ह्यांच्याकडे हे प्रश्न आपण उपस्थित करतोय. नव्याने ह्यांचा प्रवास सुरू होतोय, पण लक्षात देणं आणून आपलं काम आहे म्हणून आपण यांच्याशी हे प्रश्न विचारतोय. याबद्दल कोणी समज आणि गैरसमज करून घेऊ नये. साहेब, मी तुम्हाला एक वेगळ्या प्रश्नाकडे ओढू शकतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गोरगरिबांची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ आहे. तिथं शिकणारा विद्यार्थी हा कुठेतरी आपल्या जीवनाची हालचाल सुरू करतो आणि त्याच ठिकाणी शाळेत एक शाळा झाली अशा स्वरूपाचं चित्र आहे आणि म्हणून एक लक्ष वेधतो. स्मार्ट स्कूल नावाखाली आपल्याकडे 6 शाळांची केंद्र शाळा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो आहे. भिंतीवर भिंती बांधवल्या जातात, मूळची फरशी उचकटली जाती,
तिथं चकचाकीची लावली जाते, रंगरंगोटी केली जाते, फक्त ठेकेदार जगावला जातोय असं चित्र आहे. आणि उद्या तुम्ही एका कार्यक्रमाला उपस्थित आहात, मी तुमचं नाव यादीत पाहिले. वडगाव बांडे येथे दरेकर वडगाव बांडे येथे गर्दडे वस्तीची एक शाळा आहे आणि तिथं दत्तात्रय वारे नावाचे जगप्रसिद्ध जे शिक्षक आहेत त्यांच्या नियोजनाखाली ती शाळा उभी राहते. 1 महिन्यात नागरिकांनी सहभागातून उत्तम शाळा उभी केली आणि जिल्हा परिषदेमधून साधारण 2.5 कोटी रुपये खर्च करून वरवण, बोरीपारधी, पारगाव, शिरापूर अशा ठिकाणी शाळेचं काम चालू आहे. ठेकेदार जगवण्याचं काम चाललं आहे का शाळा बांधण्याचं काम चाललं आहे हा प्रश्न आमच्या पुढे आहे. ह्या सर्व घडामोडी आवाज लोकशाहीनं प्रकाशित केलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आणून देण्याचं कारण असं आहे, ही गोरगरिबांची शाळा आहे. ती शाळा खऱ्या अर्थानं सुव्यवस्थित यावी का ठेकेदारांसाठी बनवावी असा आमचा प्रश्न आहे. तुम्ही याबद्दल काय सांगाल? तुम्ही जो म्हणताय तो मॉडेल स्कूलचा विषय. येस, मॉडेल स्कूल पुणे जिल्ह्यामध्ये ही संकल्पना तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी राबवली. त्यांचा एक उद्देश असा होता की प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडेल स्कूल निर्माण झाले पाहिजेत. आपण आपली जे मुलं आहेत, जी तरुण लहान मुलं आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण एका चांगल्या व्यवस्थेत, म्हणजे ती शाळा व्यवस्थित पाहिजे, त्याला चांगलं प्लेग्राऊंड पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपण जिथं शिक्षण घेतो आहे, जिथं आपल्याला शिक्षण मिळणार आहे त्या ठिकाणी वातावरण निर्मिती अशी व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून ती संकल्पना त्यांनी राबवली. तुम्ही म्हणताय तसं जिल्ह्यात सगळीकडच्या जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळा त्यांनी निवडल्या आणि त्या शाळांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे असं आमची माहिती आहे. आता मॉडेल स्कूल आणि स्मार्ट स्कूल म्हणजे त्याच्यात कम्प्युटराइज्ड वगैरे हे ते अशा काही CSR फंडातनं वगैरे येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्यात घेण्यात आलेल्या आहेत स्मार्ट स्कूल म्हणून. तर आता मॉडेल स्कूलचा जो आढावा आहे तो येत्या काही दिवसात आम्ही घेणार आहेत. जरी पैशाची तरतूद केलेली सगळ्या मॉडेल स्कूल काही तयार नाही आहेत, त्याचं काम अजून काही स्लॅबच्या स्तरावर आहे, काही प्लिंथ लेवलला आहे, काही अजून थोडंसं फाउंडेशन लेवललाच आहे. तर याचासुद्धा आढावा घेऊन या शाळा कशा लवकरात लवकर कार्यान्वित होती आणि त्या कामाचा दर्जा, बांधकामाचा दर्जा व्यवस्थित राहील असं आम्ही याकडे लक्ष देणार. साहेब, तुमचं लक्ष वेधू इच्छितो, पारगाव येथील 2 मजली आणि अतिशय सुबक असणारी इमारत, तिथं परत एकदा तिथं खर्च होतोय. बोरीपारधी येथील सुबक इमारत असताना 2 मजली असताना तिथं परत एकदा खर्च होतोय. वरवण या ठिकाणच्या अतिशय सुंदर असणाऱ्या इमारतीवर परत एकदा खर्च होतोय. तिथं फक्त वॉल कंपाऊंडच्या भिंती वाढवल्या गेल्यात आणि रंगरंगोटी केलेली आहेत. साधारण वरवण येथे 2 कोटी रुपयाचा खर्च होतोय. बोरीपारधी एक 25-30 लाख रुपयाच्या पुढे खर्च होतोय. पारगावमध्ये एक 25-30 लाख रुपयाचा खर्च होतोय. अपेक्षित असणारा खर्च हा आधुनिक पद्धतीच्या शिक्षण पद्धतीवर व्हायला पाहिजे. तिथुल्या शिक्षकांना आणि तिथुल्या विद्यार्थ्यांना नवचेतना निर्माण होणाऱ्या एज्युकेशन मिळालं पाहिजे. ह्यासाठी गरजेचं असताना तिथं फक्त इमारती बांधल्या जातात, रंगरंगोटे केले जातात आणि लोकांना स्मार्ट स्कूल नावाने संबोधलं जात आहे. हे आम्ही तुमच्या पुढे निदर्शनात का मांडतोय? तुमचा पुढील प्रवास हा लोककल्याणाच्या हितासाठी असावा आणि त्यातले मूलभूत प्रश्न गोरगरिबाचे आहेत, त्यातला हा एक प्रकार आहे. दुसरा एक प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने विचारतो आणि आपण थांबूया. स्मार्ट PSC नावाने एक कामकाज सुरू आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. त्या स्मार्ट PSCमध्ये वरवण या ठिकाणी आता 39 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम खोदकाम सुरू आहे. तरीही तिथुल्या PSCवरती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंती फक्त ओरखडल्या, त्याला टाकी दिली, प्लास्टर तोडलं, नव्यानं परत प्लास्टर केलं, चांगल्या फरशा टाकल्या, साधारण 2 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे. कुरकुम प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था तीच आहे. यवत येथे ट्रॉमा सेंटर नावाचं एक मोठं उपजिल्हा रुग्णालय दर्जाचं कामकाज असताना सुद्धा तिथं सुविधा कमी आहेत आणि इमारती मात्र सुंदर झालेल्या आहेत. या तालुक्यातील जनतेला चांगलं शिक्षण, व्यवस्थितरित्या स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याची सेवा पाहिजे. तर आपण या दृष्टीनं महत्त्वाची पावलं घ्यावीत. तुमचा पुढील प्रवास यासाठी महत्त्वाचा ठरावा. गोरगरिबाचे खऱ्या अर्थानं तुम्ही कल्याणदाते व्हावेत, त्यांना ह्या सुविधा द्याव्यात अशी माफक अपेक्षा आवाज लोकशाहीच्या वतीने आम्ही करतो. तुम्हाला तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.